तर जय शिवराय पब्लिक, स्वागत आहे तुमच्या व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये. फक्त एक तासभर झोपायचं ठरलं होतं आणि सकाळच्या 5 कधी वाजल्या काय कळलंच नाही बघा. आपले कार्यकर्ते असले झोपले होते का नाही खतरनाक, त्यांना मारलं तरी समजा. जरा उठून बाहेर बघितलं तर जिथं जागा भेटेल तिथं पब्लिक झोपली होती ना राव. हा काय ते धुकं, खरं सांगतो असं वाटत होतं स्वर्गात झोपून उठलोय काय. आणि मग टायवलन ब्रश घेऊन निघलात पाण्याच्या शोधामध्ये आणि मग मस्तपैकी फ्रेश बिरेश होऊन निघाला होता महाराजांच्या समाधीच्या पाया पडायला आणि जगदीश्वराच्या मंदिरामध्ये. लाईनीची शिस्त पाळून फायनली पोहोचलो होतो महाराजांच्या समाधीपाशी. आणि तुम्हाला खोटं सांगत नाही मंडळी, एक असं ठिकाण आहे बघा तुम्हाला नव्यानं जगायची ऊर्जा भेटते. सकाळी सकाळी दर्शन घेऊन असलं भारी वाटलं का नाही बघा, सगळा थकवास निघून गेला. जगदीश्वराचं दर्शन घेऊन निघालोच होतो की तेवढ्यात तिकडे ढोल ताशे वाजायला सुरुवात झाली. कशाचं काय पळत पळत गेलात पण एवढी गर्दी लागली का नाही पुढे. तेवढ्यात झाला कांड, च्या आईला सोबतचे कार्यकर्ते हरवले राव. असो हे सगळं डोळ्यानं बघतोय मला तर काय खरंच वाटत नव्हतं आजपर्यंत, फक्त व्हिडिओ मध्येच बघितलं होतं. मग आतमध्ये गेलो सदरेवर, तर आतमध्ये मस्त पैकी राज्याभिषेक सोहळा चालू होता. मग काय चांगलं 2 तास उडवून कार्यकर्ते ह्या कोपऱ्याला सापडले. शेवटी राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला आणि आम्ही निघालो मस्त पैकी गडाच्या बाहेर. आणि जसं बाहेर निघला तसं भाऊने डायरेक्ट धुरोडच खेळायला चालू केला. तोंडात जाऊस तर गुलाल फेकत होते एकामेकाच्या अंगावर. काय पण म्हणा पण एन्जॉय मात्र पैसा वसूल झाला बघा. आणि मग फायनली सगळं उरकून आम्ही गेलो होतो बॅगा घ्यायला. बॅगा वगैरे घेतल्या ना, आम्ही जिथे थांबलो होतो ना तिथला सगळा कचरा गोळा करून सोबत घेऊन निघालो होतो. आणि पुढे एवढी मोठी लाईन बघून तर कार्यकर्ते जाम टेन्शन मध्ये चालू होते. तिथून गेला जगदीश्वराच्या मंदिराकडे. तिकडे भली मोठी लाईन असल्यामुळे का कार्यकर्त्याच्या अंगामध्ये किडा शिरला शॉर्टकटचा. आणि भाऊनं गुगल मॅप मध्ये काय बघितलं काय माहिती, मला इथून खाली उतरलात का ना डायरेक्ट गाड्याच्या पायथ्याला जाऊ. काय सांगू मंडळी, मी तर असला खुश झालो का नाही. तिकडे लोक 6-7 तास लाईन मध्ये थांबले होते आणि आम्ही इकडे मस्तपैकी शॉर्टकट मारून निघालो होतो. मंडळी ऊन असल्यामुळे जिथे सावली भेटेल तिथं पब्लिक दिसत होती. कशाचं काय मंडळी, शेवटी एवढा मोठा स्कॅम झाला का नाही आमच्या सोबत. आम्ही पोहोचलो आता वाघ दरवाजापाशी. तिथून पुढे बघतात तर काय एवढी मोठी खोलदरी का नाही, मला तर बघूनच अंगावर काटा आला होता. तरी पण हा भाऊ काय थांबला नाही भाई, अजून रस्ता काढत होता. आमच्यासारखे चालले होते सगळे शॉर्टकट मारायला आणि खाली उतरून सगळ्यांचा पोपट झाला होता. आमचा तर एवढा खतरनाक झाला होता का नाही, आमच्या सोबत बॅगा पण होत्या. मग तिथून वर यायला आम्हाला चांगला 1-1.5 तास लागला आणि तिथून पोहोचला सदरेवर. वरती आल्याच्या नंतर समजलं गर्दी तर एवढी होती का नाही, डायरेक्ट आउट ऑफ कंट्रोल. शेवटी जे नाही व्हायचं तेच झालं, पब्लिक डायरेक्ट रशीत उडून पळायला चालू केलं. आणि ती पळापळ बघून आम्ही तर डायरेक्ट साईडलाच झाला होता. एवढ्या गर्दीमध्ये आमचा एक कार्यकर्ता कधी मध्ये घुसला आम्हाला माहित पण नाही. कशाचं काय मंडळी, आम्ही परत चालू होतात लाईन मध्ये लागायला. दुपारचं 3 वाजल्यात मंडळी आणि परत आम्ही इकडे चाललोय. सकाळपासून डायरेक्ट दुसरी वेळेस आहे होती की जाम फाटून आलं झालं. माझ्या आवाजून तर तुम्हाला अंदाज लागलाच असेल की आमची किती हालत खराब झाली होती. शेवटी आम्ही तिघांना ठरवलं की उशीर झाला तरी चालेल पण लाईनच जायचं. शेवटी बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर थोडी गर्दी हलकी लागली आम्हाला. थोडंसं हलकीच्या ठेक्यावर नाचून मग गड उतरायला चालू केलं. ह्या पॉईंटून टकमक तर जामच भारी दिसत होतं बघा. मग फायनली आम्ही मेन दरवाजापाशी आलात. तिथून तर एवढं भारी दिसत होतं का नाही खालचं वातावरण, त्याच्यापेक्षा जास्त तर मावळ्यांची गर्दी होती. एवढ्या गर्दीमध्ये मला एक पोस्टर दिसलं. तिथून पुढे गेलो तर बिना चपलाचा एक छोटासा मावळा पण दिसला. आणि मग फायनली मंडळी आम्ही गडाच्या पायथ्यापाशी आला. आणि मंडळी या सुवर्ण सोहळ्याच्या आम्ही साक्षीदार झालो यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीच नव्हती. शेवटी रायगडाचं दर्शन घेतलं आणि निघालात आयुष्याचा प्रवास करायला.